हाय हॅलो सर्वांना, वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची चटणी। एकदम सिंपल पद्धतीने मी बनवणार आहे, तर तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि एक छोटीशी कॉमेंट नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले छानपैकी शेंगदाणे आपण एकदम खरपूस भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्याच्या नंतर शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याची साल आपण व्यवस्थित काढून घेऊया। गार झाल्यानंतर साल काढायचे, कारण ते खूप हाताला भाजतं। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया। ही मी कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे। तुम्ही जर का जास्त तिखटाची घेतली असेल तर 4च मिरच्या घाला। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि थोडंसं जिरं टाकायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसंच मीठ टाका। नंतर आपण चटणी वाटून झाल्याच्या नंतर परत चेक करून बघायचं मीठ आहे का नाही। शेंगदाणे पण आपले छान सोलून झालेले आहेत। आता आपण वाटून घेऊया। हे बघा आपलं वाटण पण तयार झालेलं आहे। एका भांड्यामध्ये आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। आता गॅसवर आहे ना आपण एक गोल तळाचा चमचा ठेवूया असा आणि त्यामध्ये तेल टाकून मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालूया आपण चटणीवर। हे बघा अशा प्रकारे मस्त अशी चटणी खूप भारी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। छानपैकी चटणी झालेली आहे आपली। आता आपण डोसा बनवायला घेऊया। चटणीसोबत डोसा खायला खूप भारी लागतो। छानपैकी मोठा असा डोसा आपण बनवून घेऊया। हे बघा अशा प्रकारे मस्त असा डोसा झालेला आहे आपला बनवून। आता त्यावर आपण तेल टाकूया। तुमच्याकडे बटर असेल तर बटर पण तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे त्यावर टाकू शकता आणि सर्व बाजूनी छान तेल लावून घ्यायचं। ते तवा तुमचा जर का असा जुना वगैरे असेल तर तुम्ही ना त्याला स्वच्छ व्यवस्थित घासून घ्या आणि मग त्याच्यावर तेल लावा आणि पहिला छोटा डोसा बनवून घ्या आणि छोटा बनवल्याच्या नंतर मग ते रुळून जातं। त्यामुळे मग परत दुसरे डोसे पण व्यवस्थित चांगले बनतात। त्यामुळे मी सांगते कारण पहिला डोसा प्रत्येकाचा तुटतो। मी ऑलरेडी तसं केलेलं आहे, त्यामुळे माझा पहिला डोसा हा मी मोठाच बनवते। छान असा क्रिस्पी आणि खाली पण लागत नाही, चिटकत नाही वगैरे, छानपैकी असा बनतो डोसा। तर तुम्ही पण अशा प्रकारे मी जी टिप्स सांगितलेली आहे ते तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला तुमचा डोसा पण तुटणार नाही। छान सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं। डोस्याला 1-2 मिनिटं लागतात ते खालून शेकायला। तर आपण हे बघूया आता व्यवस्थित झालेलं आहे। हे बघा वरच्या साईडनी दिसतंय एकदम लाल लाल प्रकारे दिसलेला आहे। सर्व बाजूनी तवा फिरवून आहे ना आपण ते डोसा भाजून घेऊया, कारण एका साईडलाच ठेवलं तर एका साईडलाच होतंय त्याच्यामुळे। हे बघा अशा प्रकारे आणि मध्ये पण ते डोसा आहे ना खूप असा एकदम लालसर रंगाचा होतो, त्यामुळे सर्व बाजूनी फिरवा तवा, त्यामुळे ते आहे ना सर्व बाजूनी एकदम लाल असा डोसा तयार होतो। हे बघा आपला तयार झालेला आहे मस्तपैकी असा डोसा। आता आपण दुसरा डोसा बनवायला घेऊया। मस्त डोसा असा टाकून झालेला आहे। परत त्यावर आपण तेल घालूया। अशा प्रकारे तुम्ही सर्व डोसे बनवून घ्यायचे, एकदम छान लागतात ते। पीठ मी रेडीमेडच घेतलेलं आहे, ते मी नाही का घरी बनवलेलं नाही आहे, कारण लवकर बनवायचे होते त्यासाठी। आणि तुम्ही रेडीमेड जरी पीठ आणलं तरी त्यामध्ये मीठ नसतं, मीठ टाकायचं आणि थोडंसं ते पीठ घट्ट असतं, तर
थोडंसं पाणी पण तुम्ही 1 कप किंवा 1.5 कप टाकू शकता पाणी आणि ते फेटून घ्यायचं व्यवस्थित. मीठ वगैरे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित फेटून झालं की मग आपण डोसे बनवायला घ्यायचे. तुम्हाला ही चटणी मी जी बनवलेली आहे ती आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. शेंगदाण्याची पण खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. बाय.